मुख्यमंत्र्यांच्या घोषणा हवेतच ट्रस्ट गोंधळलेल्या परिस्थितीत ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिराचा मेकओव्हर रखडला। ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिराचा मेकओव्हर सरकारनं रखडवलाय। गेल्या 6 महिन्यांपासून मंदिराचा सभामंडप तोडलेल्या अवस्थेत असून भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराच्या सुशोभीकरणाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत केली। मात्र ही हवेतच विरली असल्यानं या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार होणार तरी केव्हा, असा सवाल ट्रस्टींसह भक्तांनी केलाय। श्री कोपिनेश्वर मंदिरात 4 फूट 3 इंच उंचीचे व 12 फुटी घेर असलेले सर्वात मोठे शिवलिंग आहे। ठाणेकरांची ग्रामदेवता असलेलं कोपिनेश्वर मंदिर शिलाहार राजाच्या राजवटीच्या काळामध्ये इसवी सन 810 ते 1240 दरम्यान बांधले गेले। 1879 मध्ये वर्गणी गोळा करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। त्यानंतर 1996 मध्ये या सभा मंडपाचाही जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराच्या आवारात विविध देवदेवतांची मंदिर आहेत। या मंदिर परिसरात भाजी मंडी आणि ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे, त्यामुळे हा परिसर दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे। कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ऑक्टोबर 2023 रोजी मंदिराची पाहणी केली। मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया, मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच माती परीक्षण महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल, अशीही या बैठकीत घोषणा करण्यात आली। मात्र याला 5 महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप निर्णय झालेला नसल्यानं भाविक भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर मुख्य मंदिराचं डिझाईन, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व व मंदिराच्या नवीन गाभाऱ्यात परिसर, मंदिराचा कळस, सभा मंडपाची व्याप्ती, वास्तुविशारद नेमणे तसेच निधीच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार होती। मात्र अद्याप तरी कोणताही निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे आचारसंहितेच्या कात्रीत मंदिराचा जीर्णोद्धार लटकण्याची शक्यता वर्तवली जाते।